21 लाख हेक्टरपेक्षा जास्त अपेक्षित आहे। मुंबई आणि राज्यातील धोकादायक असणारी 1,09,387 होर्डिंग आतापर्यंत काढून टाकण्यात आली असून राज्याच्या होर्डिंग धोरणामध्ये सुधारणा करण्यात येत आहे, अशी माहिती नगरविकास खात्याचे प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली। या संदर्भातील प्रश्न योगेश सागर यांनी उपस्थित केला होता। त्यावर अतुल भातखळकर, अमित साटम, विजय वडेट्टीवार आणि वरुण सरदेसाई यांनी उपप्रश्न विचारले। राज्यात आतापर्यंत 9,026 होर्डिंगचे ऑडिट पूर्ण झाले असून ऑडिटसाठी सहकार्य न करणाऱ्या आणि अधिकृत होर्डिंग बांधणाऱ्या 51 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असंही सामंत यांनी यावेळी सांगितलं। या वर्षीपासून दरवर्षी पुन्हा होर्डिंगचे ऑडिट केलं जाईल आणि या वर्षाची सुरुवात या अधिवेशन कालावधीनंतर लगेचच सुरू करण्यात येईल, असंही सामंत यांनी सांगितलं। दर 3 महिन्यातून एकदा अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग यांनी याचा आढावा घ्यायचा आहे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचंही सामंत यांनी आपल्या उत्तरात स्पष्ट केलं। पार गोदावरी या एकात्मिक नदीजोड प्रकल्प योजनेसाठी एकूण 30 वळण योजना प्रस्तावित असून यातील 11 योजना पूर्ण करण्यात आल्या आहेत, तर 8 योजनांवरील काम सुरू आहे, अशी माहिती गोदावरी कृष्णा खोरे विभागाचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिली। काही योजनांवरील सर्वेक्षणाचं काम 1 वर्षात पूर्ण करण्याचं नियोजित होतं, मात्र आधुनिक तंत्रज्ञान प्राप्त झाल्यामुळे हे सर्वेक्षण येत्या 3 महिन्यात पूर्ण करण्यात येऊन 9.76 TMC इतकं पाणी गोदावरी खोऱ्यात आणून ते मराठवाड्यापर्यंत पोहोचवले जाईल, अशी माहितीही विखे पाटील यांनी यावेळी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती सभागृहात न देता बाहेर प्रसार माध्यमांसमोर दिली। हा सभागृहाचा अवमान आहे। त्यावर खुलासा करण्याची मागणी काँग्रेसच्या नाना पटोले यांनी केली। त्याला जयंत पाटील यांनी पाठिंबा दिला। यावर माहिती घेऊन सांगतो, असं पीठासीन अधिकारी संजय केळकर यांनी सांगितलं। त्यावर विरोधक संतप्त झाले, जागा सोडून पुढे आले, घोषणाबाजी सुरू झाली आणि अखेर सरकारचा निषेध करत त्यांनी सभात्याग केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या आभार